गोरगरीब जनता जे आपल्या दिवसभराची 500-1000 रुपये रोजी रोटी कमवते त्याच्यावर एवढा मोठा हातोडा। आणि हे झोपलेले नेते उमरेड शहरातले खास करून सगळे या विधानसभेतले मातंबर नेते म्हणणारे जे नगराध्यक्ष झालेले जे नगरसेवक झालेले ज्याने पद भूषवलेले एकही नेता या जनतेसाठी रस्त्यावर दिसला नाही। जनतेने थोडंसं लक्षात ठेवा, नगर परिषद निवडणूक आहे, जुत्यानं मारायला वोट मागायला आले तेव्हा आणि विचारा हा प्रश्न, आम्ही जेव्हा तडपडत होतो आमच्यावर हा हातोडा चालत होता, मेले होते का तुम्ही? आमच्या सामान्य जनतेसाठी का धावून नाही आले? एकाला मायची एकाला मावशीची अशी ती कारवाई आहे आपल्या साधी गावठी भाषेत। ते कसं काय म्हणता येईल तर उमरेड श्रीराम टॉकीजच्या पासून सुरू केली, मार्केटच्या काही भागापर्यंत केली, दुसऱ्या दिवशी तिथं काही गळगंप लोकांनी येऊन विरोध केला, ते कारवाई तिथं थांबवून तिसऱ्या दिवशी ती कारवाई कोर्टाकडे भिसी नाका चौकात। याच्यावर अभ्यास न करता कोणी गोड बोले राहत, कोणी खारट बोले राहत, कोणी तिखट बोले राहत, वेगवेगळे उत्तर देतात आणि त्या उत्तरामध्ये काही दम नाही। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आम्ही बरेच दिवसांनी येत आहोत। विषय सध्या उमरेड शहरामध्ये अतिक्रमणचा सुरू आहे गत 8 दिवसापासून। त्या संदर्भात आजची बातमी घ्यायला आम्ही आलो आहोत आणि त्या अतिक्रमणात जो काही भेदभाव करण्यात आला सामान्य जनतेसोबत, त्या संदर्भात पूर्ण शहरात चर्चा आहे की गोरगरीब लोकांचे दुकानं उद्ध्वस्त केले, गोरगरीब लोकांना आज रस्त्यावर आणलं। त्या अगेन्स्ट उमरेड शहरात कोणताही राजकीय पक्ष म्हणण्यापेक्षा 2 पक्ष, एक काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी, हे दोन्ही निवडणूक लढले। 15 दिवसा अगोदर भीक मंग्यासारखे लोकांकडे फिरत होते मत मागायसाठी, आणि आज लोकांवर जी काही हे अतिक्रमणाची समस्या निर्माण झाली, जे अतिक्रमण काढण्यात आला ते खास करून भेदभाव करून, त्यावेळेस हे मुर्दाड नेते त्यामध्ये सगळेच आले, खासदार, आमदार, आजी माजी नगरसेवक कुठं मेलेत? हा लोकांचा प्रश्न आहे, हा आमचा नाही। हे लोक चौका चौकात बोलत आहे का जे भीक मंगे 15 दिवसा अगोदर आम्हाला मत मागत होते, आमचे हातपाय जोडत होते, आज कोणत्या बिळात जाऊन घुसले? या सगळ्या संदर्भात आज आपल्या सोबत आहे प्रमोद भाऊ घरडे। ते नाव प्रचलित नाव जे कोरोनाच्या काळापासून आपल्या विधानसभेत उदयास आलं। भलाई ते आपल्या विधानसभेत होते, आपल्या व्यवसायासाठी बाहेर होते, पण आज कोरोनाची महामारी आली तेव्हा ते जनतेत आले आणि जनतेसोबत काम करू लागले। कोरोनाच्या भयंकर महामारीमध्येही ते लोकांसोबत खंबीरपणे उभे होते। आज ते आपल्या सोबत आहे। प्रमोद भाऊ, आमच्या चॅनलमध्ये स्वागत। सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला वाईटही वाटू शकेल, अतिक्रमणाचा इतका मोठा बळगा लोकांवर आला, लोक बेघर झाले, तुम्ही कुठं होते? लोकांनी तुम्हाला 50,000चे वोट दिले, लोकांनी तुम्हाला अपक्ष म्हणूनही इतक्या मोठ्या प्रमाणात वोट दिले, ते काही लहान होत नव्हते, पण आज लोकांवर हा अतिक्रमणाचा इतका मोठा आघात होत आहे, त्यावेळेस तुम्ही कुठं होते? बघा, आत्ताच निवडणुका झाल्यानंतर मी आपल्या परिपंचासाठी, परिवाराच्या पोट भरण्यासाठी जो व्यवसाय करतो त्या व्यवसायात बिझी होतो आणि अचानक व्यवसायाला गती द्यावी म्हणून त्या कामामध्ये व्यस्त होतो। त्या व्यस्ततेमुळे कदाचित मी इकडे थोडं लक्ष कमी दिलं आणि काही मीटिंग्स होत्या, त्या मीटिंग महत्त्वाच्या होत्या, त्या मीटिंगमध्ये व्यस्त होतो, त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही। परंतु त्या मीटिंग संपल्यानंतर जसंही मला कळलं, कालच मी न्यूज पाहिली आपल्या आमदार साहेबांची, त्यांच्यामध्ये व्यवस्थित त्यांना उत्तर देता आले नाही किंवा त्यांना जनतेचं समाधान करता आलं नाही, ते पाहिलं आणि माझ्या मनात नक्कीच प्रश्न आला की नक्कीच आपण आपल्या जनतेसाठी काहीतरी जे चांगलं होऊ शकते ते करावं। आणि मला माहीत आहे की मी ते करू शकतो, कारण की ज्याच्या मनात जनतेविषयी प्रेम असते तो व्यक्ती धावून ते कार्य करू शकते। आणि मी तुम्हाला विश्वास देतो की मी
हा जो प्रश्न आहे, मी आणि मीच एकटा व्यक्ती असा आहो की जो प्रामाणिकपणे ज्यावेळेस संकटाच्या काळात, करोना काळ होता त्यावेळेस मी स्वतःहून धावून आलो आणि जनतेची सेवा केली. तशाच प्रकारे आता पण हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे की आज गोरगरिबांचे जीवन उद्ध्वस्त झाल्यासारखं आहे. कारण की उमरेडची लोकसंख्या म्हटलं तर जवळपास 40,000च्या घरावर आहे आणि 40,000मध्ये जवळपास असे फुटपाथवर व्यवसाय करणारे आणि पोटाचा गुजारा करणारे जवळपास किती कुटुंब असतील, जवळपास 2,000च्या जवळपास कुटुंब आहेत. आणि 2,000 कुटुंब म्हटलं तर 2,000 गुणीला 5 जर पकडलं तर 5 दुने 10,000, म्हणजे 10,000 लोक या व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांच्या पोट आणि परिपंच याच्यावर भागतो. तर अशा लोकांसाठी कार्य करायला पाहिजे. आता ते कार्य चांगल्याने होऊ शकतं, परंतु त्याचा प्लॅनर पाहिजे. आपण नेत्यांना निवडून देतो आणि नेते याच्यावर अभ्यास न करता कोणी गोड बोले राहत, कोणी खारट बोले राहत, कोणी तिखट बोले राहत, वेगवेगळे उत्तर देतात आणि त्या उत्तरामध्ये काही दम नाही. उत्तरामध्ये दम केव्हा की ज्याचा तुम्ही अभ्यास कराल की या लोकांसाठी मी काय करू शकतो, या बेरोजगारांसाठी मी काय करू शकतो. माझा नेहमीच मुद्दा होता की बेरोजगार. आता बहुतांश नेता मंडळींनी बेरोजगारीवर मुद्दा घेतला, तर बेरोजगारीवर आपण रोजगार कसा देऊ शकतो याच्यावर पण अभ्यास करायला पाहिजे होता. तो अभ्यास ते करू शकले नाही आणि वेगळे वेगळे उत्तर देतात. त्याच्यामुळे ही समस्या आहे. परंतु माझ्या नजरेत मी पहिलेच अभ्यास केला होता. जेव्हा मी या उमरेड शहरात मी घुमायचा तेव्हा मला फुटपाथवर किंवा इकडे तिकडे अतिक्रमणाच्या समस्या आहेत, त्या खरंच आहेत, त्याच्यात त्यांचा दोष नाही आहे. जेव्हा ते शहरात राहायला आले तर या शहरात आमचे पोट भरेल या आशेनेच ते आपल्या कुटुंबाला इथे घेऊन आले. परंतु त्यांचा प्रश्न ना सरकारने, ना खाजगी नेत्यांनी आणि इथल्या नगर परिषदेच्याही नेत्यांनी, याच्यात दोष तर नगर परिषदेच्या नेत्यांचाही आहे. आणि प्रमोद भाऊ, ते फुकट नव्हते बसले ना. रोज चिठ्ठीच्या माध्यमातून पैसा नगर परिषदला किंवा शासनाला देत होते ना. ते काही फुकट बसले होते का? करोडो रुपये आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून नगर परिषदला गेला आहे. तर करोडो रुपये त्यांच्यावरून जेव्हा नगर परिषदनी कमवला, त्यांच्यासाठी काही उपाययोजना करावं असं वाटलं नाही? किंवा आज जे लोक बेघर झाले आहे, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्याच्यासाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे? माझ्या डोक्यात खूप कल्पना आहेत. कारण की जेव्हा या शहराचा विकास करायचा आहे, तो रोजगारावर भर द्यावा लागेल. हे मी पहिलेपासून जेव्हापासून आलो तेव्हापासूनच म्हणत आहोत. तुमच्या बऱ्याचशा इंटरव्ह्यू मध्ये रोजगार हा विषय राहायचा. आता ते त्या ठिकाणी आहेत, पण पर्टिक्युलर त्यांच्यासाठी इथे व्यवस्थापन म्हणून जागा भरपूर आहेत. त्या जागेचा फायदा लोक आपल्या स्वार्थासाठी घेतात. ती जागा सोडवतात, अजून दुसऱ्या कोणाला विकतात, त्याच्यातून आपलं पोट भरून घेतात आणि कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये येऊन अजून काहीतरी बहाणे देऊन देतात. मी असं न करता मी तर सरळ म्हटलं असतं की ही जर आता अतिक्रमणाची भावना आली असती तर मी स्वतः म्हटलं असतं, आळा घालला असता. आळा घातल्यानंतर त्यांना म्हटलं असतं की थांबा. आणि मला असं म्हणतात की दबंग सीईओ आहेत. कसल्या दबंग सीईओ? अरे गोरगरिबांच्या पोटाचा विचार न करता, त्यांना इंटिमेशन न देता आपण त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतात, त्याला दबंग नाही म्हणतायत. आणि दबंग सीईओ भाऊ, दबंग असत्या याच्यावर मी थोडस थांबवतो. दबंग जर असत्या यांच्या नगर परिषदेने अटल उद्यान निर्माण केलं, थोडस जनतेला सांगू इच्छितो. त्यावर आम्ही वारंवार बातम्या काढल्या. दबंग अधिकारी जर असत्या तर यांच्या कार्यकाळात एक यांच्याच कर्मचाऱ्याची दुकान अटल उद्यान मध्ये होती. ते अटल उद्यान मधली दुकान 1 वर्ष बिन किरायाने, बिन कोणत्याही त्या गाड्यांचे ऑप्शन न होता तिथं अवैधरित्या चालली. यायच्या कर्मचारी होता. दबंगगिरी असती तर येता बरोबर त्याला खाली केलं असतं. जेव्हा आम्ही आढावा बैठक मध्ये तो विषय उचलला, त्याच्यानंतर ते दुकान खाली केली. त्याच्यावर कोणता टॅक्स नाही घेण्यात आला, त्याच्यावर कोणतं फाईन नाही ठोकण्यात आला. यायच्या कर्मचारी होता म्हणून. दबंग असते तर दबंगगिरी हे सगळ्या ठिकाणी दाखवली असती. भाऊ, मी मुद्दा म्हणून आवर्जून त्या घटनेचा उल्लेख केला. यायच्या कर्मचारी होता फुकट. गाडे तिथं 8-9 होते, पण एकाच गाड्यामध्ये दुकानदारी वाकायदा फर्निचर करून थाटून बसले होते. तेव्हा कुठे गेली होती यायची दबंगगिरी? बघा, त्यांची मिली भगत असतेच. प्रत्येक जण स्वार्थी आहे. प्रत्येक जण प्रमोद घरडे सारखा निस्वार्थ मनाने सेवा करणारा व्यक्ती नाहीये. हा प्रत्येकाचा आपला आपला स्वार्थ असतं आणि आपापल्या स्वार्थापुढे अशा प्रकारचे कार्य केल्या जातं. तो एक पार्ट दुसरा झाला. परंतु त्याच्या
पहिले महत्वाच्या ज्या आपण 10,000 2,000 कुटुंबाच्या बाबतीत विचार करायचा म्हणजे ते खुद्रा व्यवसाय जे करतात त्या खुद्रा व्यवसायांसाठी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये त्यांचं व्यवस्थापन करायला पाहिजे. आणि कदाचित मी जर या प्रोसेसमध्ये असतो तर जवळपास स्वतःच्या खिशातून 10 नाही 20 नाही 25 लाख स्वतःच्याच खिशातून लावून अशा प्रकारचं नियोजन केलं असतं आणि सर्वांना म्हटलं असतं चला बाबू बसा इथे मी तुमच्यासाठी व्यवस्था करतो. तुरंत रातोरात त्यांच्यासाठी रस्ते तयार केले असते आणि रातोरात त्यांना दुसरं खुद्रा मार्केट तयार केलं असतं. जागा कुठे निर्माण जागा इथे भरपूर आहे. आता त्या सब्जी मंडी भासी जवळपास 11.5 एकर जमीन आहे. त्या जमिनीवर आजच्या घडीला कोणाचा कब्जा आहे, कोण आहे त्याचा मालक, कोणीच नाहीये. आजच्या घडीला ती त्या नगर परिषदेची जमीन आहे. त्या नगर परिषदेच्या जमिनीवर आपण कमीत कमी 2-3 एकर आणि तिथं माझ्या माहितीनुसार प्रमोद भाऊ राखीव आहे, तिथे प्ले ग्राउंड आहे, तिथं नगर परिषद कॉम्प्लेक्स साठी राखीव ठेवलेल्या जागा आहेत. तुम्ही ज्याच्या जागेचा उल्लेख केला होऊ शकत होतं आरामात होऊ कारण करोडो रुपये याच अतिक्रमणाच्या टॅक्सवर नगर परिषदनं कमवले आहेत. ते त्या जमिनीचा जो काही मोबदला देऊन ते नगर परिषद ऍक्वायर्ड करून तिथे एक मोठं भव्य दिव्य मार्केट बनवू शकत होतं. भव्य दिव्य मार्केट एका ठिकाणी बसेल पण जे खुद्रा दुकानदार आहेत त्या खुद्रा दुकानदारासाठी व्यवस्थापन करता येतो आणि त्या व्यवस्थापनातून अजून जे आपल्या शहरामध्ये बेरोजगार आहेत ते पण आपापल्या प्रकारे आपापल्या अवकात याच्यानुसार कॅपॅसिटीनुसार ते तिथे पण व्यवसाय करू शकतात आणि अजून 1000 पेक्षा जास्त लोकांचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चालू शकतो आणि त्यांचा परिपंच चालू शकतो. आणि हे नियोजन करायला पाहिजे. अशा ह्याच्यात मी एकच सूचना देईन जे आपल्या नागपूर नगर परिषद शहरातील जे नगरसेवक आहेत जे इच्छुक नेता बनतात त्या इच्छुक नेत्यांनी अशा प्रकारचा आवाज उचलायला पाहिजे आणि ते आवाज सगळे काँग्रेसचे असो बीजेपीचे असो काही फक्त नावं आले तिथं जर विचार केला तर काही जे समाजात नेहमी असतात त्या लोकांनीच तिथं फक्त ह्या अतिक्रमण धारणासोबत उभे होते 2-3 नावं. बाकी सगळे नगरसेवक सगळे नगराध्यक्ष राहून चुकलेले सगळे आमदार खासदार बीजेपी काँग्रेस अजून अदर पक्षाचे कोणीही इथं आला नाही. बघा इथे जमिनी अजून भरपूर आहेत. अनुप्लानच्या बाजूला मार्केट तयार करू शकतो. कोर्टाच्या बाजूला अजून मार्केट तयार करू कोर्टाच्या बाजूला मागे जागा आहे बरोबर मार्केट तयार करू शकतो. पण मनात इच्छा पाहिजे ना की मी या शहरात राहतो, मी या शहरातील बेरोजगारांना रोजगार देण्याच्या संधीसाठी मी काहीतरी कदम उचलले पाहिजे, पाय उचलला पाहिजे. त्यासाठी मनातली इच्छा पाहिजे ना. आणि आपल्या उमरेडची जनता आता काय म्हणावं, आता कदाचित एकत्रपणा एकजुटता या उमरेडमध्ये नाही आहे. आहेही म्हणायला पाहिजे नाही म्हणायला पाहिजे. जेव्हा कदाचित वेळ येते तेव्हा हे लोक जागे होतात, नाही तर चाललं उमरेड आपल्या प्रेमाप्रेमाने चाललं. पण अशा याच्यात जे नगर परिषदेने कारवाई केली, ज्या सीओ मॅडमच्या अधिपत्याखाली ही कारवाई झाली, ही एकदम चुकीची आहे, निंदनीय आहे. कारण की जनतेला किंवा त्या दुकानदारांना न सांगता किंवा त्यांना वेळ न देता ही कारवाई केली, एकदम चुकीची झालेली आहे. आजच्या घडीला त्यांच्या संसाराचा त्यांच्या मुलाबाळांचा हा प्रश्न, त्यांच्या झालेलं नुकसान याचा विचार न करता त्यांनी जी कारवाई केली ती बिलकुल चुकीची आहे आणि मी या कारवाईचा निषेध करतो. ते कारवाई अशी म्हणता येईल एकाला मायची एकाला मावशीची अशी ती कारवाई आहे आपल्या साधी गावठी भाषेत. ते कसं काय म्हणता येईल तर उमरेड श्रीराम टॉकीजच्या पासून सुरू केली, मार्केटच्या काही भागापर्यंत केली. दुसऱ्या दिवशी तिथं काही गळगंप लोकांनी येऊन विरोध केला, ते कारवाई तिथं थांबवून तिसऱ्या दिवशी ती कारवाई कोर्टाकडे भिसी नाका चौकाकडे करण्यात आली. आणि ती जे महत्वाचे ठिकाण आहे जिथं खूप ट्रॅफिकची व्यवस्था, अतिक्रमण कशासाठी, ट्रॅफिकची व्यवस्था सुरळीत होण्यासाठी. पण या प्रशासनाने तोच जागा पेस सोडला का बरं, त्याच्यात संदर्भात बोलू इच्छितो. गावामध्ये चर्चा आहे की काहीतरी लोकांनी कलेक्शन करून पैसा या अधिकारी काही नेत्यांना पोहोचवल्या, मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोन गेले आणि खास करून जिथं खऱ्या अर्थाने अडचणी आहे, जिथं आमच्या माय बहिणी रस्त्यानी मार्केटला निघतात तिथं धक्के लागतात गाड्यांचे, कारण तिथं जाण्याला व्यवस्थित मार्ग नाही आहे, त्या ठिकाणच्या अतिक्रमणावर कोणताही बुलडोजर न चालवता प्रमोद भाऊ गोर गरीब जनता ज्यांच्यामुळे कुठंच त्रास नाही
एक उदाहरण सांगू इच्छितो. मोहम्मदी पेट्रोल पंप समोरचे काही दुकानं जे रोड पासून खूपशा दूर आहे, एक जिंदल इंटरप्राइजेस म्हणून, त्या बिचारा माणसाचे कितीतरी दूर त्याचं शेड तोडलं, त्याची कंपाऊंड तोडली, त्याच्या समोरच्या प्रिमायसेस तोडला. बल्कि तिथं काही ट्रॉफिकचं हे नाही, तिथं ट्रक जरी उभा झाला तरी ट्रॉफिक नव्हतं. म्हणजे हे अतिक्रमण, भेदभाव करणारं, एकाला मायचं आणि एकाला मावशीचं करणारं होतं. यावर काय वाटते? म्हणजे गोरगरिबाच्याकडून कोणी बोलणारा नाही आहे म्हणून. गरीबाकडे बोलणारा व्यक्ती मी आहो ना, हा, बिलकुल बोलू शकतो. परंतु त्यावेळेस मी आपल्या स्थितीमध्ये काहीतरी कारणामुळे मी येऊ शकलो नाही. परंतु आजच्या घडीला सर्व जनतेला मी सांगू इच्छितो, हा झालेला अन्याय आपण दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. परंतु ज्या प्रकारे त्यांनी काय म्हणतात त्याला, हे अतिक्रमण हटाव मोहीम चालवली, ती एकदम चुकीची होती, निरस्त होती. पहिले त्यांचं व्यवस्थापन करायला पाहिजे. आणि जर नगर परिषदेमध्ये एवढ्या साऱ्या जमिनी आहेत, तर त्या जमिनीच्या एखादा प्रस्ताव काढून त्याच्यावर जनतेसाठी आपण काय देऊ शकतो अशा प्रकारचं नियोजन करायला पाहिजे. आणि त्यानंतरच अशा प्रकारची कारवाई करायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न एकाला मायेचा आणि एकाला मावशीचा, अशा प्रकारचा जो कारवाई केली, त्याच्यामध्ये त्यांचे आपले काहीतरी स्वार्थ असतील, नक्कीच असतील. कारण का स्वार्थ नसल्याशिवाय अशा प्रकारचा ते व्यवहार करू शकत नाही. परंतु त्याच्यावरही आपण अभ्यास करून जवळपास आपण याच्यावर तोडगा काढला पाहिजे आणि न्याय केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथल्या जनतेसाठी मी नेहमीच लढाई लढत होतो. इथल्या जनतेने मला भरभरून मतदान केलेलं आहे. एका ना मायेचा ना बापाचा असंच म्हणता येईल, कारण की कोणत्याच पक्षाने मला तिकीट उमेदवारी नाही दिली, तरी परंतु जनतेने स्वतःहून मला एवढे सारे मतदान 50,000 तुम्हाला. त्याच्यामुळे हा जो जनतेचा प्रश्न आहे, मी आणि मीच प्रमोद घरडे करणार आणि करून दाखवणार. परंतु जनतेनं माझा साथ दिला पाहिजे. सर्व गोरगरिबांनी एकत्र आले पाहिजे. नाहीतर नुसताच कोणी गोड बोले आला, कोणी खारट बोले आला, कोणी तिखट बोले आला, कोणी फ्लॅश मारणारा आला, तर पटनं त्याच्या समोर उभं न राहता एक सच्चा प्रमोद घरडे सोबत उभे राहा. तर मी तुमची ही जी समस्या आहे ही मी दुरुस्त करू शकतो. जरी माझ्याकडे कोणतंही पद नसलं संवैधानिक, तरी तुमच्या जनतेचा मला साथ आहे. आणि 50,000 वोट काही कमी होत नाही, भरपूर होतात. आणि मी असं समजत नाही की मी आमदार नाही, मीच तुमचा आमदार आहो. आणि मी हे कार्य मी केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मी लवकरच तयारी करतो आहे आणि लवकरच तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. परंतु तुम्हाला एकच विनंती करतो, आता मात्र सावध व्हा. तुम्हाला मी याच्यामध्ये ऐकलं की जेव्हा तुमची लिंक आलेली होती, की आमदारांनी म्हटलं की तुम्ही मला वोट दिले का, हे एकदम चुकीचं आहे, एकदम निंदनीय आहे. कारण की कोणी वोट दिला कोणी नाही दिला हा विचार न करता आपण या क्षेत्राचे आमदार आहोत आणि जनतेच्या समस्या सोडवणं आपलं काम आहे. आणि आपल्याला संवैधानिक तो अधिकार मिळालेला आहे. या अधिकाराचा वापर घेऊन आपल्याला जनतेला न्याय द्यायचा होता, परंतु आपण चुकीचे बोललात. परंतु आजच्या घडीला आता त्यांना काय म्हणावं, की त्यांना समज होती की नाही समज होती हे माहीत नाही. परंतु आजच्या घडीला माझ्या जनतेला एवढंच सांगतो की माझी मायबाप जनता, मी तुमच्यासाठी काम करेल. परंतु एक वेळा अजून विनंती करतो की जेव्हा जेव्हा मी तुमच्यासाठी उभा राहील, तुमच्यासाठी प्रयत्न करेल, तेव्हा तुम्ही माझ्यासोबत मात्र धावून याल. दुसरी महत्वाची गोष्ट, मी त्या आमदाराला तर काही बोलत नाही, परंतु त्या आमदाराला वोट देण्यासाठी, त्याला आमदार बनण्यासाठी ज्यांनी वोट मागायला त्यांच्याकडे गेले, त्यांना मात्र जनतेने जबाब विचारायला पाहिजे. त्या आमदाराला न विचारता ज्यांनी म्हटलं होतं की नाही या व्यक्तीला वोट द्या, हा व्यक्ती खूप चांगला आहे, त्या व्यक्तीला जनतेने जबाब विचारायला पाहिजे की का बरं तुम्ही तर म्हटलं होतं की हा चांगला व्यक्ती आहे, हे चांगले व्यक्ती आहेत, मग आज हे आम्हाला जे उत्तर देतात हे एकदम चुकीचं देतात. हा प्रश्न मात्र जनतेने त्यांना करायला पाहिजे. एवढं मी तुम्हाला. काल एक मीटिंग झाली, आम्ही नाव घेऊ इच्छित नाहीये, काही नेत्यांसमोर मीटिंग झाली. जनतेने याच अतिक्रमणात पीडित जनतेने प्रश्न विचारला, साहेब आम्ही तुम्हाला पाहून वोट दिलं आणि आज हे आम्हाला म्हणतात की तुम्हाला वोटनी नाही आलं, साहेब आज तुम्ही आमच्यासाठी करा. साहेबांनी आश्वासन दिले आहे, आता त्याच्यावर काय होतं काय नाही हे माहित नाही.
पण या अतिक्रमणात पीडित लोकांसोबत आज पहिल्यांदा कोणी असा आवाज उठवून आलं, म्हणजे तुम्ही म्हणून राहिले का मी त्यांच्यासोबत राहील. मीच करू शकतो. प्रमोद भाऊ, जर आज ते त्यांना कोणत्याच पक्षाच्या न कोणत्याच कार्यकर्त्याच्या सहारा नाही, 2-3 लोक सोडले मोजके जे गोरगरिबासाठी नेहमी धावतात, आता त्यांना तुमच्या या बाईटमुळे पाठबळ मिळेल आणि 100% तुम्ही त्यांच्या सपोर्ट कराल असं आम्हाला वाटतं. तुम्ही नेहमीच धावून, कारण कोरोनाच्या काळापासून तुम्ही सामान्य जनतेसोबत धावत आहे. आता तुम्ही या अतिक्रमण धारकासोबत उभे राहालच. 100% त्यांच्यासोबत, 100% मी त्यांच्यासोबत उभा आहो. आणि मी जनतेला आश्वासन देतो आणि सांगतो की हे कार्य, तुमचं असलेलं प्रलंबित कार्य मीच पूर्ण करू शकतो, दुसरा करू शकत नाही. कारण की याचं जर उदाहरण घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही आठवा मागच्या 5 वर्षापूर्वी आलेला करोना काळ. त्या करोना काळात कितीतरी पद भोगलेले, कितीतरी संविधानिक पदावर असलेले लोक कोणीच आले नव्हते. मीच एकटा आलो होतो आणि मीच त्यावेळेस तुमच्या जनतेची सेवा केली. आताही तुम्हाला विश्वासाने सांगतो की याच्यासाठी, तुमच्या या कामासाठी मला लोकांचे पाय पडावे लागले तरी पडेल, कोणाचे पाय दाबावे लागले तरी त्यांची सेवा करेल. परंतु हे कार्य मीच करू शकतो, दुसरा व्यक्ती करू शकत नाही. कारण का ते फक्त आश्वासन देतील त्यावेळेपुरता, आणि कारण की त्यांना माहित आहे तुम्ही जनता लवकर विसरून जाता. म्हणून या गोष्टीचा ते फायदा घेऊन तुम्हाला अजून पुन्हा त्या प्रलोभनामध्ये झोकून देतील. पण ते तुमचं काम करणार नाही. तुमचं काम करणारा कोणी व्यक्ती असेल या उमरेड क्षेत्रामध्ये तर प्रमोद घरडे आहे. कारण की मला तिकीट नाही मिळाली, माझ्यावर कितीतरी प्रेशर आले, कितीतरी मला दाबण्यात आलं, परंतु मी कोणाच्या दबावाला बळी पडलो नाही आणि तुमच्या जनतेसाठी उभा राहिलो, तुमचा नेता म्हणून उभा राहिलो आणि लढाई लढली. मी हारलेलो नाही. मी माझ्या मनातून, मला कोणी नसताना मी लढाई लढली आणि तुम्ही मला एवढे भरघोष मतं दिले, ज्याच्या महाराष्ट्रामध्ये अपक्ष म्हणून 1 नंबरवर नाव लागलेलं आहे. म्हणून तुमच्यासाठी लढाई लढेल आणि ही लढाई मी जिंकून दाखवेल आणि तुमच्यासाठी दुसरं खुदरा मार्केट लगेच काही दिवसामध्ये निर्माण करून देण्याचा प्रयत्न करेल, हे तुम्हाला मी वचन देतो. भाऊ, या संदर्भात जर कधी आंदोलन करण्याची वेळ आली तरी तुम्ही त्यांच्यासोबत रस्त्यावर बिलकुल आंदोलन करासाठी मी आजच तयार आहो. आजच जनतेने यावा, फक्त स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या परमार्थासाठी यावा. मी त्यांची लढाई आपल्या अंगावर घेण्यास तयार आहो. त्यांच्यासाठी मला पोलीस स्टेशन तर सोडा, मला या जगाला सोडूनही जावं लागले तरी मी करेल, परंतु जनतेने माझा पूर्ण साथ दिला पाहिजे. ठीक आहे भाऊ. धन्यवाद भाऊ, तुम्ही आम्हाला या अतिक्रमणाच्या संदर्भात एक इंटरव्ह्यू दिला. बघा, हे होते प्रमोद भाऊ घरडे. हे नाव खूप प्रचलित नाव आहे, जे कोरोना काळापासून हे होते. आज अतिक्रमणाला पीडित असणाऱ्या लोकांसाठी धावून आले. आज ते सर्वतोपरी त्या लोकांसोबत उभे आहे आणि त्यांच्यासाठी आंदोलनही करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांना कुठेही बसवण्याचे आज पहिल्या एका नेत्याने आश्वासन दिले. महत्वाचा विषय की त्या उमरेड शहराच्या मेन मार्केट मधून इतका मोठा प्रॉब्लेम आहे, तिथे ज्या 4 व्हीलर डिवायडरच्या मधात राहतात, कधीच नगर परिषद प्रशासनाने कोणती अतिक्रमण कारवाई करणारी एखादी यंत्रणा निर्माण नाही केली. वारंवार तिथं इतकं मोठं ट्रॅफिक जमा होते की भिसी नाक्यापर्यंत मोठी रो लागून जाते, लोकांना जा यायला मार्ग नाही राहत. पोलीस प्रशासन आमच्या गिट्टी रेतीच्या मागे फिरणारा, RTO येते इथं, RTO ला कधी आमचे ते ट्रक नाही दिसत. उमरेड शहरातला गोरगरीब कास्तकार जाणारा त्याची गाडी अडवून 30 ते 40 हजाराचे फाईन ठोकणारे आमचे ट्रॅफिक पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून सामान्य लोकांचे टेबल सीट डबल सीट चालन ठोकतात. ह्या मार्केटमधून कधी फिरत नाही हो. 4 व्हीलर तिथं उभ्या राहतात दोन्ही डिवायडरच्या मधात, त्याच्यावर कधी चालन करत नाही. का बरं? देनेते म्हणून नगर परिषद कर्मचारी, आम्ही उल्लेख केला का ज्याच्या स्वतःच्याच कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या नगर परिषदच्या गाड्यावर आणि या दबंग म्हणणाऱ्या आमच्या CEO त्याही झोपल्या होत्या, तेव्हा कुठं गेलं होतं? गोरगरीब जनता जे आपल्या दिवसभराची 500-1000 रुपये रोजी रोटी कमवते, त्याच्यावर एवढा मोठा हातोडा. आणि हे झोपलेले नेते
उमरेड शहरातले खास करून सगळे या विधानसभेतले मातंबर नेते म्हणणारे, जे नगराध्यक्ष झालेले, जे नगरसेवक झालेले, ज्याने पद भूषवलेले, एकही नेता या जनतेसाठी रस्त्यावर दिसला नाही. जनतेने थोडस लक्षात ठेवा. नगर परिषद निवडणूक आहे, जुत्यानं मारा यायले, खोट मागायला आले तेव्हा. आणि विचारा हा प्रश्न, आम्ही जेव्हा तडपडत होतो, आमच्यावर हा हातोडा चालत होता, मेले होते का तुम्ही? आमच्या सामान्य जनतेसाठी का धावून नाही आले? आणि तुम्ही जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही जनता, जेव्हा निवडणूक येते, यायच्या थोड्याशा चिकन मटन दारू थोड्याशा पैशावर आपणही वाहून जातो, कुठेतरी आपणही चुकतो. आता प्रश्न विचारा यायला, जेव्हा हे नेते तुमच्याकडे मत मागाले. धन्यवाद. यावर आम्ही अजून वारंवार एपिसोड काढू. काही झालेल्या ठिकाणचे अतिक्रमण दाखवू, कुठं कंजेस्टेड जागा आहे ते दाखवून, कुठं म्हणजे जागा जास्त असताना कोणत्या गोरगरिबाचे घर दुकानं कसे तोडले तेही दाखवू. धन्यवाद. द मॅच साठी मी पवन शिंगे. आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.